नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ चॅप्टर 8. ओके, वी आर डिस्कसिंग द प्रीवियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर वेव्ह ऑप्टिक्स. ठीक आहे, 8व्या नंबरचा हा आपला व्हिडिओ लेक्चर आहे. ओके, ज्याच्यामध्ये आपण दोन प्रीवियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे. पहिला जो काही न्यूमरिकल आहे तो तीनदा रिपीट झालेला आहे 2020 आणि 21 या कॉन्झिक्युटिव्ह इयर आणि करंटली 2023. ओके, आणि द सेकंड क्वेश्चन इज फ्रॉम द 2023 करंट क्वेश्चन आहे. आणि जर आता तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की दोन्ही क्वेश्चन्सचे फॉर्म्युले सेम आहे. फ्रिंज वेथ इक्वल्स टू W इक्वल्स टू लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. हे लक्षात. तर दोघांचे फॉर्म्युले सेम आहे, फक्त कंडिशन्स डिफरंट आहे. त्या डिफरंट कंडिशन्स कशा मांडायच्या हे जर कळालं तर तो फॉर्म्युला एकदम इझी आहे. मी पहिल्यापासून सांगत आलो की या चॅप्टरमध्ये फॉर्म्युला खूप छोटा आहे, फक्त कंडिशन्स चेंज करावं लागतं. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण पहिला आणि सेकंड न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा, ठीक आहे, न्यूमरिकल नंबर फर्स्ट सोल्युशन. ठीक आहे, बघा त्यांनी काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं. बघा, ए डबल स्लिट एक्सपेरिमेंट इज इमर्स इन वॉटर ऑफ अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.33. म्हणजे जो काही डबल स्लिटचा एक्सपेरिमेंट आहे तो आपल्याला इन जनरली एअर मीडियम सोडून आपल्याला वॉटर मीडियम मध्ये तो परफॉर्म करायचा आहे, सरळ. ठीक आहे, फुल स्टॉप. ओके, आणि जो काही वॉटर मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.33. द स्लिट सेपरेशन इज 1 मिलीमीटर म्हणजे स्मॉल डी ची व्हॅल्यू. अँड द डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन इज 1.33 मीटर म्हणजे कॅपिटल डी ची व्हॅल्यू. द स्लिट्स आर इल्युमिनेटेड बाय द लाईट ऑफ वेवलेंथ म्हणजे जो काही लाईटचा सोर्स यूज केला त्याचा वेवलेंथ आहे 6300 एंगस्ट्रॉम. द फ्रिंज विड्थ इज. ठीक आहे, एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. इथं लक्षात. ओके, डबल स्लिट, यंगचा डबल स्लिट एक्सपेरिमेंट एकचा तो क्वेश्चन आहे. बघा काय काय दिलेलं आहे आपल्याला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू दिलाय वॉटरचा 1.33, युनिटलेस क्वांटिटी काही नाही. सेपरेशन ऑफ हे स्लिट सेपरेशन 1 मिलीमीटर दिलेला आहे. ओके, याला आपण मीटर मध्ये लिहावं लागलं 10⁻³ मीटर. ठीक आहे, सगळे SI युनिट मध्ये राहू द्यायचं. त्यानंतर कॅपिटल डी डिस्टन्स बिटवीन द स्लिट अँड द स्क्रीन दिलेला आहे 1.33 मीटर मध्येच दिला आहे. याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ओके. आणि जो काही लाईट यूज केला, वेवलेंथ ऑफ लाईट इन एअर मीडियम दिलेला आहे आपल्याला 6300 एंगस्ट्रॉम युनिट. याला आपण याच्यात कन्वर्ट करू 6300 × 10⁻⁻10 मीटर. ओके, हा जो काही लाईट दिलेला आहे त्याची जे काही वेवलेंथ आहे तो कोणत्या मीडियम मध्ये दिलेला आहे? एअर मीडियम मध्ये. साधारणतः आपण आता ज्यामध्ये आपण एक्झिस्ट करतो त्या मीडियम मध्ये. ओके, ऍटमॉस्फिअर मध्ये. परंतु हा पूर्ण जो काही यंगचा डबल स्लिटचा एक्सपेरिमेंट आहे, ठीक आहे, तो तुम्हाला एक्सपेरिमेंट माहितच आहे. हे झालं स्लिट सेपरेशन, इथं राहते स्क्रीन. ठीक आहे, ह्या स्लिट सेपरेशनचं डिस्टन्स आहे एवढं आणि इथनं आणि स्क्रीन पासूनचं डिस्टन्स आहे कॅपिटल डी. ओके, इथे मग कुठेतरी फ्रिंज मिळतो आणि या फ्रिंजची विड्थ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथं कुठेतरी आपण लाईट सोर्स यूज करतो. यस, लाईट सोर्स. ठीक आहे, त्याची वेवलेंथ लॅम्बडा आपल्याला दिलेला आहे. हा एक सिंपल आपल्याला प्रयोग माहितच आहे. ते डायग्राम काढली नाही तर तुम्हाला समजतं. ओके, काही हरकत नाही. आता फक्त अडचण एक आली की हा पूर्ण एक्सपेरिमेंट आपल्याला पाण्यामध्ये इमर्स करायचा आहे त्यांनी म्हटल्यासारखं. ओके, पाण्यामध्ये इमर्स केल्यानंतर बघा स्लिट सेपरेशन चेंज नाही होणार, कॅपिटल डी हे पण चेंज नाही होणार. फक्त चेंज कशात होणार, जो काही वेवलेंथ राहणार तो वेवलेंथ आपल्याला वॉटर मीडियम मध्ये पाहिजे. वेवलेंथ कशाला पाहिजे आपल्याला? वॉटर मीडियम. ही एक अडचण आहे. ओके, आणि आपल्याला त्यांनी दिलेला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, म्हणजे जी काही वेवलेंथ पाहिजे ती आपल्याला वॉटर मीडियमची पाहिजे. इथे एक अडचण आली. ठीक आहे, आता बघा हे फाइंड आउट करण्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला राहतो वेलोसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम किंवा एअर टू द वेलोसिटी ऑफ लाईट इन मीडियम. हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला आहे की लाईटच्या वेलोसिटीचा रेशो आहे. ओके, म्हणजे जो काही वरचा पार्ट राहतो त्या पार्ट जी काही वेलोसिटी राहते ती व्हॅक्यूम किंवा एअरची पाहिजे आणि ज्या मीडियम मध्ये लाईट आहे, आता जसं हे वॉटर मीडियम मध्ये ती. ओके, परंतु आपल्याला वेलोसिटी ऑफ लाईट नाही दिलेली आहे. ठीक आहे, आपल्याला वेवलेंथ ऑफ वॉटर फाइंड आउट करायचं. ओके, आपल्याकडे एक रिलेशन आहे न्यू इक्वल्स टू सी अपॉन लॅम्बडा. ठीक आहे, लॅम्बडा मी इकडे शिफ्ट केला, न्यू लॅम्बडा इक्वल्स टू सी. ओके, हा न्यू झाला फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा झाला वेवलेंथ आणि सी झाला वेलोसिटी. ठीक आहे,
म्हणजे इथनं तुम्हाला लक्षात येते की वेव्हलेंथ आणि व्हेलॉसिटी मध्ये कसं रिलेशन आहे डायरेक्टली. इथं लक्षात म्हणजे व्हेलॉसिटीच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, लॅम्बडा इन एअर, लॅम्बडा इन वॉटर लिहू शकतो. ठीक आहे. आता मला लॅम्बडा इन वॉटर पाहिजे ना, ठीक आहे. देअरफॉर म्यू इक्वल्स टू लॅम्बडा इन एअर टू द लॅम्बडा इन वॉटर. ठीक आहे. देअरफॉर लॅम्बडा इन वॉटर इक्वल्स टू लॅम्बडा इन एअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे आता लॅम्बडा मिळाला मला, आता काही प्रॉब्लेम. ठीक आहे. कारण की लॅम्बडा इन एअर माझ्याकडे दिलेला आहे 6300 आणि म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण दिला. आता काही अडचण, आता सगळ्या गोष्टी आल्या. तर फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला आहे W इक्वल्स टू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. आता हा जो काही लॅम्बडा आहे, लॅम्बडा इन वॉटर आहे. ठीक आहे. लॅम्बडा इन वॉटरची व्हॅल्यू टाकतो, लॅम्बडा इन एअर ओके डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. चला काही घेत नाही. लॅम्बडा इन एअर किती आहे 6300 10 पॉवर मायनस 10 इंटू कॅपिटल डी आपल्याला दिलं आहे 1.33 मीटर. काही हरकत नाही, सगळं एस युनिट मध्ये. म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.33 इंटू स्मॉल डी आहे 10 पॉवर मायनस 3. ठीक आहे. बघा हा 1.33 गेट कॅन्सल झाला. देअरफॉर इथं आपल्याला फ्रिंज विड्थ इक्वल्स टू 6300 इंटू 10 पॉवर. बघा आता हा आणि हा कॅन्सल झाला, हा भाग वर गेला तर काय झाला प्लस, म्हणजे -10 प्लस तर किती झालं -7. ओके. मीटर मध्ये फ्रिंज विड्थ कशामध्ये येणार, मीटर मध्ये. ओके. म्हणजे 63 डिजिट ज्या ऑप्शन मध्ये तो ऑप्शन आपला करेक्ट राहतो. बघा तुम्ही सगळे जर ऑप्शन्स बघितले तर फक्त तिसऱ्या नंबरचा ऑप्शन दिसतो, ते तुम्हाला 63 दिसतो. आता हा जो काही पॉइंट आहे, आपला पॉइंट इथे आहे, त्याला आपल्याला 6 नंतर शिफ्ट करायचा, 6च्या अगोदर. ठीक आहे. म्हणजे बघा किती घर, 1 2 3 घर. देअरफॉर W इक्वल्स टू 6.3 इंटू 10 पॉवर काय झालं इथं +3. कारण की हा जो काही पॉइंट होता इथे, इथे शिफ्ट केला 3 घर. 3 घर पॉइंट जेव्हा आपण लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करतो तर पॉवर मध्ये आपण 3 ऍड करतो. आणि इथं ऑलरेडी किती आहे इंटू 10 पॉवर -7 आणि +3 -7 किती होते -4. देअरफॉर W इक्वल्स टू 6.3 इंटू 10 पॉवर -4 मीटर. ठीक आहे. एक्झॅक्ट आन्सर झाला ऑप्शन नंबर 3 मध्ये. काय ना तुम्हाला इथंही कळून गेलं होतं ना की जो काही आपला ऑप्शन्स राहणार आहे त्याच्यात 6 आणि 3 हा डिजिट राहिला पाहिजे. ओके. म्हणजे फर्दर कॅल्क्युलेशनसाठी जो टाइम लागतो आपला तो टाइम तिथेच वाचून गेला. 6-3 फक्त मला एकाच ऑप्शन मध्ये दिसतो, त्याच्यामुळे 101% ते रिअरेंजमेंट केल्यानंतर 101% ऑप्शन येणार आपल्याला क्लिअर झालं. खालचा जो काही पोर्शन्स आहे 2 स्टेप्स त्या अवॉइड करायच्या. अशा पद्धतीने जर केलं खूप काही एवढी अडचण नाही. ओके. आणि हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे 20, 21 आणि 2023 आणि अतिशय सोपा आहे. ओके. फक्त हा जो काही इथे आपण बघितला की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी आपल्याला माहित आहे, इन टर्म्स ऑफ लॅम्बडा आपण या रिलेशनवर यूज केला, कारण की व्हेलॉसिटी आणि लॅम्बडा मध्ये डायरेक्टली रिलेशन आहे. क्लिअर. तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा जेणेकरून आपण न्यूमेरिकल नंबर सेकंड आपला सॉल्व्ह करू शकतो. इथं बघा आता आपण न्यूमेरिकल नंबर सेकंड तोही अतिशय इझी आणि याच फ्रिंज विड्थच्याच फॉर्म्युला. फक्त कंडिशन्स, जसं इथं कंडिशन्स कशा चेंज केल्या त्यांनी की जो काही एक्सपेरिमेंट होता तो वॉटर मीडियम मध्ये टाकून दिला, त्याच्यामुळे मग आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या फॉर्म्युलाच्या मदतीने ती आपल्याला त्याची वेव्हलेंथ फाइंड आउट करावं लागेल. राहतात म्हणजे अशा छोट्या छोट्या कंडिशन्स यूज करूनच तो एक्झाम्पल तयार होतो ना. चला न्यूमेरिकल नंबर सेकंड solution. We are discussing the solution for the numerical number second. काय गोष्टी दिल्या ते बघा. In Young's double slit experiment, the separation between slits is double. काही हरकत नाही. ओके. म्हणजे इनिशियली बघा काय आता हे इथं असं लिहावं लागलं आपल्याला इनिशियली. ओके. आणि नंतर आफ्टर सम टाइम म्हणजे फायनलीच कन्सिडर करू. इनिशियली काय होतं, स्लिट सेपरेशन डी होतं, नंतर स्लिट सेपरेशन 2 टाइम्स इनिशियल पेक्षा जास्त वाढलं, याला आपण डी प्राइम म्हणूया. एका लक्षात बघा इथं बघा. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द सेपरेशन बिटवीन द स्लिट्स इज डबल. इनिशियली किती होतं डी, नंतर किती झालं डबल, तर नवीन जे काही व्हॅल्यू राहते ते डी प्राइम आपण त्याला वाटलं. ओके. ओके. बघा विदाउट चेंजिंग अदर सेटिंग ऑफ द एक्सपेरिमेंट टू ऑब्टेन द सेम फ्रिंज विड्थ. ओके. म्हणजे इनिशियली फ्रिंज विड्थ समजा डब्ल्यू होती, तर नंतर ही फ्रिंज विड्थ किती राहणार डब्ल्यूच. याला डब्ल्यू न म्हणता आपण डब्ल्यू प्राइम ने डिनोट करू, की इनिशियलला आपण प्राइम नाही वापरत तर फायनल साठी प्राइम वापरत. डी प्राइम होतं. त्यांचं काय म्हणणं पडलं
की जे काही फ्रिंज विड्थ येते, भले तुम्ही स्लिट सेपरेशन डबल केलं असणार, परंतु जी येणारी फ्रिंज विड्थ आहे इनिशियली आणि फायनली कशी राहिली पाहिजे, सेम. फक्त आपण सिंपल थोडा चेंज करावं लागणार. ठीक आहे, सेम फ्रिंज विड्थ. ओके, द डिस्टन्स डी प्राइम ऑफ द स्क्रीन फ्रॉम द स्लिट शुड बी मेट. ओके, आता कॅपिटल डी जो आहे हा स्लिट आणि स्क्रीन मधला डिस्टन्स आहे. तर इथं जो काही डी प्राइम राहणार तो काय राहणार त्यांनी ते विचारलं. इनिशियली तरी तुमच्याकडे स्लिट आणि स्क्रीन मधलं जे काही सेपरेशन होतं ते किती होतं, डी होतं. तर मग म्हणजे फ्रिंज विड्थ सेम राहिली पाहिजे. इथं लक्षात, फ्रिंज विड्थ बघा, डब्ल्यू फ्रिंज विड्थ सेम राहिली पाहिजे. याच्याकरता डी प्राइम जो काही डिस्टन्स आहे तो कमी होणार की जास्त होणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, ही स्लिट सेपरेशन तर त्यांनी एक्झॅक्टली डबल केलं, परंतु जो काही डिस्टन्स बिटवीन द स्लिट अँड स्क्रीन आहे त्याच्यामध्ये काय फरक पडतो ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आपल्याकडं जो काही फॉर्म्युला आहे तो कुठे आहे, डब्ल्यू इक्वल्स टू लॅमडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. ठीक आहे, हा जो काही फॉर्म्युला झाला याच्यासाठी. ओके, आपण जो काही लाईट सोर्स यूज केलाय त्याची वेव्हलेंथ लॅमडाचा. ठीक आहे, काही हरकत नाही. ओके, आणि कॅपिटल डी दिलेला आहे आणि स्मॉल डी. ओके, आता इथं फॉर्म्युला हाच यूज करू. डब्ल्यू प्राइम इक्वल्स टू वेव्हलेंथ चेंज नाही होणार ना, जो काही लाईट सोर्स आहे तो आपण स्लिट सेपरेशन कमी जास्त केल्यामुळे, डिस्टन्स कमी जास्त केल्यामुळे वेव्हलेंथ थोडी चेंज होतात. कॅपिटल डी इथं काय लिहू मी, डी प्राइम लिहितो. ओके, आणि इथं डी प्राइम आणि डी प्राइमच्या ठिकाणी किती आहे, 2 टाइम्स डी. हा इक्वेशन झाला पहिला, हा झाला इक्वेशन सेकंड. ठीक आहे, आपल्याला बघा तुम्ही जर ऑप्शन्स बघितले डी बाय 2 डी अपॉन रूट 2 म्हणजे इन टर्म्स ऑफ कॅपिटल डी आहे, डी प्राइम इन टर्म्स ऑफ कॅपिटल डी आला पाहिजे, काही हरकत नाही. ठीक आहे, बघा आता आपल्याला डी प्राइमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, आणि एक कंडिशन्स दिली आहे त्यांनी की डब्ल्यू आणि डब्ल्यू प्राइमची व्हॅल्यू कशी आहे, सेम. म्हणजे हा इक्वेशन इक्वल्स टू हा इक्वेशन आहे. ठीक आहे, दोघांच्या लेफ्ट हँड साइड कशा आहे, सेम. राईट हँड साइड इक्विट करू, तर कॅपिटल ह्या इक्वल्स टू लॅमडा डी प्राइम अपॉन 2 टाइम्स स्मॉल डी. ओके, बघा आपलं लॅमडा कॅपिटल डी स्मॉल डी कॅन्सल, 2 इकडे गेला, 2 टाइम्स कॅपिटल डी. म्हणजे डी प्राइमची व्हॅल्यू किती आली, 2 टाइम्स. म्हणजे इनिशियल पेक्षा जो काही सेपरेशन डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन आहे तो 2 पट जास्त करावा लागणार. ओके, जेणेकरून ती जी काही फ्रिंज विड्थ राहते ती कशी राहते, सेम. म्हणजे 2 टाइम्स कॅपिटल डी. ऑप्शन नंबर 3 इज देयर. द क्वेश्चन रिसेंट वन, महाराष्ट्र सिटी 2023 मधला आज काही क्वेश्चन्स. एकदम इनिशियल बघा, हे तुम्हाला एकदम व्यवस्थित मांडून दिलंय, कोणत्याच प्रकारची याच्यात अडचण नाही. म्हणजे जी काही कंडिशन दिली ती कंडिशन यूज केली. याच्या लक्षात, जस्ट रिअरेंजमेंट, कोणत्याच प्रकारची न्यूमेरिकल व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची नव्हती. मागच्या एक्झाम्पल सारखे यासारखे याच्यात न्यूमेरिकल व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. याच्यात आपल्याला रिलेशन्स तयार करायचे. ठीक आहे, म्हणजे मॅक्सिमम म्हणजे क्वेश्चन्सचे पण प्रकार राहतात. कुठे कुठे आपल्याला न्यूमेरिकल्स व्हॅल्यू फाइंड आउट करायला होतात, कुठे कुठे आपल्याला रिलेशन्स डेव्हलप करायला होतात. ठीक आहे, तुम्हाला जर आपला हा प्रोग्राम आवडत आला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.